कोल्हापूरचं प्रतिपंढरपूर अर्थातच नंदवाळ इथं या सोहळ्याच्या इथं नंदवाळमध्ये जाण्याच्या अगोदर काहीच अगदी अंतरापूर्वी पुईखडी इथं एक रिंगण सोहळा पार पडतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण रिंगण सोहळा जो आहे तो आत्ता एकंदरीत आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। एकंदरीत जर बघायला गेलं तर या पुईखडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे भाविक आहेत ते आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता नुकताच हा जो रिंगण सोहळा आहे तो आता पूर्ण झालेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतो। आता हे जे आपल्याला अश्व आहेत हे अश्वांनी आता रिंगण सोहळा आहे तो आता एकंदरीत आपल्याला पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर दुसरीकडं हे जे सगळे नागरिक आहेत आता पाऊस चालू आहे आणि भर पावसामध्ये हे जे सगळे नागरिक आहेत ह्या विठू नामाच्या गजरामध्ये न्हावून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर बघायला गेलं तर हा इथून पुढे आता नंदवाळकडे ही सगळी पालखी आहे, ही पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ती आता नंदवाळकडे रवाना होईल आणि इथून पुढे हे जे सगळे नागरिक आहेत तिथून त्या पालखीतून हे मार्ग सुचवतील। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।